रात्रीच्या वेळेला ना हे घरी आल्यानंतर रिऊ त्यांच्यासोबत अशी काहीशी खेळत होती आणि त्यानंतर त्यांना जेवण वगैरे करून नाईट ड्युटीला जायचं होतं. तर रिऊ त्यांच्या गाडीची चाबी सोडत नव्हती. चाबी अशी घट्ट हातात पकडून ठेवत होती आणि त्यानंतर सकाळी सकाळी रिऊ खूपच जास्त रडत होती. मग काय त्यांनी आणले होते वांगे भाजीसाठी. मी तेच वांगे घेतले आणि दिले रिऊला खेळायला. मग काय ती मस्त वांग्यासोबत खेळत बसली होती आणि तिचं रडणं पण थांबलं होतं. म्हटलं चला चांगलं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मला दीपपूजन करायचं होतं. आज दीपमास असल्यामुळे आणि त्यानंतर रिऊचं औक्षण पण करायचं होतं. त्यासाठी मी कणकेचे दिवे वगैरे बनवून घेतले आणि सर्वात आधी दीपपूजन करून घेतलं आणि त्यानंतर रिऊचं औक्षण करायला सुरुवात केली. सर्वात आधी रिऊला मी हळद कुंकू अक्षता लावून घेतल्या आणि त्यानंतर अंगठीने आणि दिव्याने ओवाळून घेतलं आणि त्यानंतर त्यांना पण मी टीका वगैरे लावून घेतला. दीपपूजन ही खूप जुनी प्रथा आहे. ही दीप अमावस्येलाच करतात. घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून दिव्यांची पूजा करायची आणि त्या दिव्याला कणकीच्या दिव्याने ओवाळायचं आणि त्यानंतर मुलांचं पण औक्षण करतात या दीप अमावस्येलाच. त्यामुळे मी पण रिऊचं औक्षण केलं. रिऊचं हे पहिलं दीपपूजन म्हणजे औक्षण होतं आणि अशा प्रकारे मी रिऊचं औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर त्यांचे दोघांचे 1-2 फोटो वगैरे काढून घेतले आणि चला तर भेटूया मग पुढच्या ब्लॉग.